मला प्रश्न विचारला तर त्यालाच जोडून एक पुढचा प्रश्न मला खरं तर विचारायचा आहे. महापौर नेमका कुणाचा येणार असं तुम्हाला वाटतं आणि महापौर कोण असावा हे तुमचं स्वप्न आहे? कोण असावा व्यक्तीशी काही घेणं देणं नाही आपल्याला. शेवटी व्यक्ती कोण आहे हे महत्वाचं नाही, कोणता विचार त्याच्या मागे तो महत्वाचा आहे. अर्थात मागच्या काळातलं मुंबईतलं सगळं बघितलं तर उद्धवजीने करून दाखवलं म्हणून घोषणा दिली होती. करून दाखवलं सगळं मुंबईला माहिती आहे. आता मागच्या 4 वर्षात काय झालं, या मुंबईमध्ये नुसतं लुटायचं काम चालू झालंय. काल परवा कोणतरी म्हणलं मुंबई लुटली. अरे मुंबई तुम्ही लुटता, जाऊन इथंच बघा. आता या साईडला चांगले रस्ते उखाडतायत, पुन्हा नव्यान कशासाठी गुत्तेदार रंगरंगोटी रिकामी. या मुंबईमधले अर्ध्याच्या वर रस्ते आत्ताच्या घडीला खोदून ठेवलेले आहेत. कशासाठी? चांगले रस्ते का गोठले? मग मुंबईतले रस्ते खोदणं म्हणजे काय सोपं काम आहे का? खाली काय काय असतं त्याला काय काय किती वेळ लागतो? आणि म्हणून या मुंबईचा विकास शिवसेनेने केलाय मान्य उद्धवजींच्या नेतृत्वात. त्यामुळे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली जो काम करेल तो उद्धवजींच्या विचारानंच काम करणार असेल. त्यामुळे तोच असेल महापौर, बाकी कोण असणार? बरं, मग खरी शिवसेना कोणती? कारण आजही दिवसभरामध्ये एक चर्चेचा विषय ठरला, तो म्हणजे शिंदे सेना की मग उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. मूळ शिवसेना कुठे आणि कोणाची? शिवसेना मान्य बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली आहे. बाळासाहेबांनी ही शिवसेना आता उद्धव ठाकरे सांभाळतील, आदित्यला उद्धव ठाकरेंना सांभाळा अशा पद्धतीनं शिवसैनिकाला भावनिक आवाहन केलं होतं. एकनाथ शिंदेला सांभाळा नाही म्हटले बाळासाहेब, बरोबर की नाही? आणि हे निवडणूक आयोगाने तुम्हाला केलेली बहाली ही काही तुमची नाही शिवसेना. तुम्हाला करायचं तर दुसरा पक्ष स्थापन करा, त्याची 60 नाही 120 निवडून आणा, आम्हाला काही घेणं देणं नाही. पण ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची जी उद्धवजी आता चालवतात, निवडणूक आयोगाच्या आणि अमित शहाच्या आशीर्वादानं तुम्हाला निवडणूक अजून कोर्टात प्रकरण आहे काय येत नाही. 4 वर्ष कुत्र्याची हेरिंग होती, कबुतराची हेरिंग होती 2 दिवसात. कबुतरांना दाणे मिळत नाही म्हणून लगे कोर्ट ताबडतोब निकाल देतं. भटक्या कुत्र्यांना काही करू नये म्हणून लगे कोर्ट ताबडतोब निर्णय. अरे 4 वर्ष झाले ना आमची केस आहे, येऊ द्या ना म्हणा. का घाबरता? मग लावा ना निकाल, जो लागेल तो लावा ना. मग कळलं ना शिवसेना कोणाची. कोर्टाला कायद्याच्या आधारावर घासून निर्णय द्यावा लागणार आहे. आणि ती शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची, जी शिवसेना बाळासाहेबांनी उद्धवजींकडे सुपूर्द केली, त्या शिवसेनेचं काम करणारे आम्ही शिवसैनिक आहोत.